स्वर्गीय संजय ठाकरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज खामगावात जय हिंद लोक चळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, एंजियोप्लास्टी, बायपास, ईसीजी, बीपी, आरबीएस, यूरिक ॲसिड, एबी, बीएडी, शुगर या सर्व महत्त्वाच्या तपासण्या केल्या। ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअरमध्ये डॉक्टर निखिल ठाकरे यांनी या शिबिरात सुमारे 400 पेक्षाही जास्त रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध वितरित केले। या शिबिराला खामगावचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी भेट घेऊन रुग्णांची विचारपूस केली। आज बाबांच्या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने शिबिराचे आयोजन केलेले आहे। या शिबिरामध्ये किती लोकांचा सहभाग आहे आणि नेमकं या शिबिराचे आयोजन कसं केलेलं आहे? नमस्कार। आता सध्यापर्यंत जवळपास 250 लोकांनी सहभाग घेतला आहे शिबिरामध्ये। या शिबिरामध्ये आपण युरिक ॲसिड, कोलेस्ट्रॉल, ईसीजी, फुफ्फुसाची तपासणी, चरबीची चाचणी, त्याच्यानंतर त्यांचं हिमोग्लोबिन या सर्वांच्या चाचण्या आपण करतो आहे आणि त्यांना मोफत 15 ते 20 दिवसाच्या औषधी गरजेनुसार ते आपण प्रोव्हाइड करत आहे। त्याच्यामध्ये काही लोकांना हृदयाचा त्रास असतो, बरेच लोकांचा हृदयाचा त्रास जो असतो तो लक्षात येत नाही, पण या शिबिराच्या माध्यमातून बरेच लोकांना असं आढळलं गेलं की हृदयाचा त्रास आहे व त्याकरिता आपण त्यांचं मोफतमध्ये एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टीसुद्धा इथे आयोजित केली आहे। तर आपला उद्देश हाच होता की एक पप्पांच्या जयंतीनिमित्त जेवढी मदत करता येईल लोकांना तेवढी आपल्या एक आरोग्य सेवेच्या हिशोबाने आपण केली पाहिजे आणि सर्वांचा आशीर्वाद असून आपण आयुष्यभर हेच करत राहू। आतापर्यंत किती रुग्ण झालेले आहेत आणि किती लोकांना मोफत औषध वितरण केलेलं आहे? आता जवळपास झाले 250-300 पर्यंत पेशंट होऊन गेले आहेत ज्यांना चाचण्या व त्यांचं औषधी वितरण झालं आहे। भविष्यातही खामगाव परिसरातील रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी असे शिबिर आयोजित करण्यात येतील अशी माहिती डॉक्टर ठाकरे यांनी खबरे शामतकशी बोलताना दिली। अशोक जसवानी, खबरे शामतक, खामगाव।